हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत. एकदम झणझणीत आणि चमचमीत रेसिपी आहे आणि अगदी पूर्ण टिप्ससह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. दरवेळी त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. मग अशा वेळी काहीतरी वेगळं बनवायची इच्छा होते, तर त्यावेळी हे वांग्याचं भरीत हा एक उत्तम पर्याय आहे. या पद्धतीने तुम्ही जर एकदा असं वांग्याचं भरीत बनवलं तर आठवड्यातून एकदा तरी तुम्ही हे नक्की बनवून खाल. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवात करूया. भरीत बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतोय. यामध्ये भरतासाठी जे मोठं वांगं असतं ते मी घेतलेलं आहे. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या, काही लसूण पाकळ्या घेतलेत आणि एक टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. इथे एक टीप आहे, ती म्हणजे आपण जेव्हा मार्केटमधून असं वांगं घेऊन येतो आणि लवकर जर आपण ते बनवलं नाही तर मग ते अगदी सुकून जातं. तर अशा वेळी त्याला क्लीन रॅपमध्ये असं पॅक करून ठेवायचं, म्हणजे ते अगदी टवटवीत राहतं. आणि त्याचबरोबर इथे दुसरी टीप अशी आहे की वांग्याचं भरीत बनवण्यापूर्वी वांग्याला तेल लावून घ्यावं, म्हणजे मग वांगं पटकन भाजलं जातं. तर इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला असे कच टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण मिरच्या आणि या लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत. यासोबत आपल्याला एक कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे, पण माझ्याकडे ऑलरेडी भाजलेला कांदा शिल्लक आहे, त्यामुळे मी आता यासोबत कांदा भाजून घेणार नाही. आपल्याला इथे अगदी गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत बनवायचं आहे. गावी कसं चुलीमध्ये वांगं भाजून घेतात, पण आपल्याकडे इथे चूल नसल्यामुळे आपण इथे गॅसवरती जाळी ठेवून त्याच्यावरती वांगं भाजून घेणार आहोत. तुम्ही जर गावी राहिला असाल तर तुम्हाला हे माहीत असेल की गावी पाणी तापवण्यासाठी एक वेगळी चूल असते आणि सर्वांचं पाणी तापल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यामध्ये अशा पद्धतीने वांगी भाजली जातात. जर भरीत बनवायचं असेल तर वांगी भाजतात किंवा मग बटाटे भाजले जातात किंवा मग रताळंसुद्धा या पद्धतीने भाजली जातात. तुम्ही जर या पद्धतीने वांगी किंवा बटाटे, रताळं असं चुलीमध्ये भाजून खाल्ले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. इथे आपण गॅसवरती एक जाळी ठेवून घेतलेली आहे आणि वांग्यामध्ये आपण इथे लसूण पाकळ्या आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. मिरच्या आणि लसूण पाकळ्या यामध्ये टाकण्याचं एकच कारण आहे की यामुळे या भरताला चव खूप छान लागते. इथे आपण अगदी गावरान पद्धतीने भरीत बनवतोय, त्यामुळे गॅसवरती जाळी ठेवून आपण असं वांगं भाजून घेणार आहोत. तुम्हाला जर या पद्धतीने गॅसवरती वांगं भाजायचं नसेल तर तुम्ही ओव्हनमध्ये किंवा OTG एअर फ्रायर जे काही असेल त्यामध्ये ठेवूनसुद्धा वांगं भाजून घेऊ शकता. पण या पद्धतीने जर वांगं भाजलं तर त्या भरताची चव खूप छान लागते आणि तेल लावल्यामुळे हे वांगंसुद्धा अगदी पटकन भाजलं जातं. शिवाय याच्यावरची जी साल निघते तीसुद्धा अगदी सहज निघायला मदत होते. इथे मी टोमॅटो आणि वांगं असं भाजून घेणार आहे आणि तुमच्याकडे जर भाजलेला कांदा नसेल तर तो सुद्धा तुम्ही याचसोबत भाजून घ्यायचा आहे. गॅसवरती हे वांगं आपल्याला आलटपालट करून सर्व बाजूंनी छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यासोबत टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचं वांगं असेल तरीसुद्धा आपण अशाच पद्धतीने ते भाजून घ्यायचं आहे. आता हे वांगं बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे, त्यामुळे त्याचा अगदी खरपूस असा सुगंध आहे तो सर्व घरभर पसरलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही वांगं हे आपलं छान भाजलेलं आहे आणि देठाकडच्या बाजू हे आपल्याला सगळ्यात शेवटी भाजायचे आहे, कारण आपण देठाला पकडूनच हे वांगं आलटपालट करत असतो. तुम्हाला जर सकाळी भरीत बनवायचं असेल तर अगदी रात्रीसुद्धा तुम्ही या पद्धतीने टोमॅटो, वांगं, कांदा भाजून ठेवला तरीसुद्धा चालेल, कारण थंड झाल्यानंतरच त्याच्यावरची जी साल असते ती अगदी सहज निघते. तर इथे पाहू शकता तुम्ही वांगं हे आपलं बऱ्यापैकी भाजलेलं आहे. या पद्धतीने वरची सालं निघून खाली पडायला लागली की ओळखावं की वांगं हे अगदी परफेक्ट भाजलं गेलेलं आहे. आणि आता हे अगदी छान असं थंड झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. याआधी मी मसाला बनवला होता, म्हणजेच वाटण बनवलं होतं, तेव्हा मी कांदा भाजून घेतला होता. त्यातीलच एक कांदा मी बाजूला काढून ठेवला होता आणि तो कांदासुद्धा मी यामध्ये मिक्स करणार आहे. याशिवाय अजून मीडियम आकाराचे 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत. या पद्धतीने जेव्हा आपण वांग्याचं भरीत बनवतो त्यामध्ये थोडा जास्तच प्रमाणात कांदा घातला तर भरताची चव अजूनच छान लागते. आपण इथे फोडणी टाकून भरीत बनवणार आहोत. काही ठिकाणी बिना फोडणीचं भरीतसुद्धा बनवलं जातं. वांग्याच्या वरती जी सालं होती ती आपण बऱ्यापैकी काढून घेतलेली आहेत. त्यानंतर हे सर्व आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंफार कट करून घ्यायचं आहे. टोमॅटोच्या वरतीसुद्धा थोडंफार जे काळपट राहिलेलं असेल तर ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे.
या वांग्यामधील मिरच्या आणि लसूण पाकळ्या आपण ऑलरेडी काढून घेतलेल्या आहेत, तरीसुद्धा जर काही अजून राहिल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आणि इथे मी एक अद्रकचा छोटा तुकडासुद्धा घेतलेला आहे आणि वांगं आपल्याला सुरीनेच असं बारीक करायचं आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, आपली आपली चॉईस आहे। पण व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी हाताने असं बारीक केलेलं बरं दिसत नाही, म्हणून मी इथे सुरीने असं ओबडधोबड याला असं बारीक केलेलं आहे। त्याचबरोबर लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक आणि ज्या मिरच्या होत्या ते मी ठेचून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा एवढं हिरवं वाटण घेणार आहे। यामध्ये लसूण, अद्रक आणि मिरचीचं हे वाटण आहे। त्यानंतर इथे आपण आता फोडणी देतो। यासाठी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे एवढं तेल मी घेतलेलं आहे। अंदाजेच घेतलं आहे, पण भरीत बनवण्यासाठी थोडंसं जास्तच प्रमाणात तेल घ्यावं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहेत आणि त्यानंतर हिरवं वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जे ठेचून घेतलं होतं अद्रक, मिरची आणि लसूण ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे आणि ते सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर बारीक कट केलेला कांदासुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे। अगदीच बारीक कट केलेला नाही, थोडासा मोठाच मी कट केलेला आहे। याला आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी हळद टाकलेली आहे। त्याचबरोबर भरीतला कलर छान यावा यासाठी 1 चमचा एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि 2 चमचे एवढा घाटी मसाला टाकला आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। घाटी मसाला आम्ही वापरतो त्यामुळे आम्ही तो टाकलेला आहे। तुम्ही जो मसाला नेहमीच्या भाजीसाठी, आमटीसाठी वापरता तुम्ही तो टाकला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आपण जे कांदा, टोमॅटो आणि वांगं कट करून घेतलं होतं किंवा जे बारीक करून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे। याचे थोडे मोठेच तुकडे ठेवलेले आहेत। तुम्हाला जर बारीक करायचं असेल तर तुम्ही अगदी बारीकसुद्धा करू शकता, पण आम्हाला अशा पद्धतीने थोडंसं मोठे मोठे तुकडे आवडतात त्यामुळे मी असं बनवलेलं आहे। त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता याला कलर देखील अगदी खूप छान आलेला आहे। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून याला अगदी 1 वाफ फक्त आपल्याला काढून घ्यायचे आहे। तिखट मीठ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। वाफ आल्यानंतर याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा जर तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याच्या ओबडधोबड डाळी टाकायच्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा टाकू शकता। हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर कट करून टाकायची आहे आणि इथे आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। आदल्या दिवशी जर तुम्ही वांगं भाजून ठेवलं तर मग सकाळी डब्यासाठी सुद्धा पटकन तुम्ही हे वांग्याचं भरीत बनवून देऊ शकता। इथे एका प्लेटमध्ये मी तुम्हाला हे काढून दाखवते आहे। इथे पाहू शकता तुम्ही अगदी चमचमीत आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत आपलं तयार आहे। त्यासोबत मी बाजूला इथे बाजरीची भाकरीसुद्धा बनवलेली आहे आणि बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। तुम्हाला जर या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवायचं असेल तर तुम्ही आवर्जून त्यासोबत बाजरीची भाकरीसुद्धा नक्की बनवा। आता एवढं चमचमीत आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार आहे तर त्याची टेस्ट तर घ्यायलाच हवी। इथे मी बाजरीची भाकरीसुद्धा घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे वांग्याचं भरीत घेतलेलं आहे आणि सोबत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदासुद्धा घेऊ शकता, पण ऑलरेडी भरीत बनवताना मी यामध्ये खूप सारा कांदा टाकलेला आहे त्यामुळे मी इथे बाजूला 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे की हे भरीत चवीला कसं झालं आहे ते। आणि अगदी खरं सांगते तुम्हाला की हे वांग्याचं भरीत आहे ते एकदम चमचमीत आणि झणझणीत झालं होतं। आता व्हॉइस ओव्हर करतानासुद्धा माझ्या तोंडाला अगदी पाणी सुटलं होतं। त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत नक्की बनवून पहा आणि कसं झालं आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओमध्ये तुम्हाला जरा जरी काही उपयुक्त वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।